लाडक्या बहिणींनो, तुम्हाला आता रक्षाबंधनाची सरकारकडून ओवाळणी मिळणार आहे। लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाआधी जुलै महिन्याचा 1,500 रुपयांचा हप्ता मिळणार आहे। लाडकी बहीण योजनेसाठी 319 कोटी 53 लाखांचा निधी वर्ग करण्यात आला आहे। लाडक्या बहिणींना रक्षाबंधनापूर्वीच त्यांचा हप्ता दिला जाईल, त्यामुळे त्यांच्यासाठी आनंदाची बातमी म्हणावी लागेल। जवळपास 319 कोटी 53 लाखांचा निधी हा या योजनेसाठी, या हप्त्यासाठी वर्ग करण्यात आला। नमस्कार लाडक्या बहिणींनो, जय महाराष्ट्र। स्वागत आहे आपल्या कृषी नेटवर्क 2.0 चॅनलवर। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाखो लाभार्थी महिलांसाठी आजची बातमी अत्यंत महत्त्वाची आहे। जुलै महिन्याचा हप्ता आणि ऑगस्ट महिन्याचा हप्ता याबाबत गेल्या काही दिवसापासून मोठी चर्चा सुरू आहे। विशेष म्हणजे रक्षाबंधनाच्या निमित्ताने लाडक्या बहिणींना मोठी आर्थिक भेट मिळणार असल्याचा दावा करण्यात आला होता। नेमकं काय आहे हे प्रकरण? महिलांच्या खात्यात 1,500 येणार की थेट 3,000? रक्षाबंधनासाठी दोन्ही महिन्याचे पैसे एकत्र मिळणार का? आणि आजच्या तारखेला याबाबतची खरी स्थिती काय आहे पाहूयात। म्हणून व्हिडिओ कोठे स्किप करू नका आणि आपल्या कृषी नेटवर्क 2.0 चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। तसेच व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चला तर संपूर्ण माहिती जाणून घेऊया। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना दर महिन्याला 1,500 सन्मान निधी दिला जातो। मात्र जुलै महिन्याचा हप्ता रखडल्यामुळे अनेक लाभार्थी महिलांच्या खात्यात पैसे कधी जमा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते। याच दरम्यान काही माध्यमांच्या वृत्तामध्ये जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्यांचे मिळून 3,000 एकाच वेळी देण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली। रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून लाडक्या बहिणींना ही भेट मिळू शकते अशी चर्चा देखील झाली। काही वृत्तानुसार पात्र महिलांच्या खात्यात 2 महिन्यांचे 3,000 जमा करण्याचा विचार असल्याचे सांगण्यात आले होते। पण इथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या, 3,000 एकत्र मिळणार असल्याची चर्चा आणि माध्यमातील दावा आहे। मात्र सर्व लाभार्थ्यांनी निश्चितपणे 3,000 अमुक दिवशी मिळतील अशी अधिकृत अंतिम घोषणा उपलब्ध माहितीनुसार स्पष्ट झालेली नाही। त्यामुळे सोशल मीडियावर फिरवणाऱ्या कोणत्याही पोस्टवर किंवा मेसेजवर लगेच विश्वास ठेवू नका। आता पुढचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पात्रता। ज्या महिलांचा अर्ज योजनेसाठी पात्र आहे आणि आवश्यक ई-KYC प्रक्रिया पूर्ण आहे त्यांनाच योजनेचा लाभ मिळण्याची शक्यता आहे। अलीकडील वृत्तामध्ये ई-KYC आणि पात्रता तपासणीबाबतही मोठ्या प्रमाणात माहिती समोर आली आहे। त्यामुळे तुमचा लाभ सुरू आहे की नाही, तुमची पात्रता कायम आहे की नाही आणि बँक खात्याशी संबंधित माहिती योग्य आहे की नाही हे तपासणे महत्त्वाचे आहे। आता प्रश्न आहे, महिलांनी काय करावे? सर्वप्रथम तुमचे बँक खाते सक्रिय आहे का ते तपासा। बँक खात्याला आधार लिंक आहे का, DBT सुरू आहे का आणि योजनेशी संबंधित ई-KYC पूर्ण आहे का याची खात्री करा। तसेच पैसे जमा झाले आहेत की नाही हे तपासण्यासाठी बँक SMS, पासबुक किंवा अधिकृत बँक माध्यमाचा वापर करा। मित्रांनो, रक्षाबंधनच्या निमित्ताने 3,000 मिळणार असल्याचा दावा नक्कीच महिलांसाठी आनंदाची बातमी ठरू शकतो। पण सध्या याला अधिकृतपणे निश्चित झालेले 3,000 ची तारीख समजू नका। उपलब्ध वृत्तामध्ये 3,000 एकत्र मिळण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे, तर काही वृत्तामध्ये जुलैच्या 1,500 हप्त्याबाबत स्वतंत्रपणे माहिती देण्यात आली आहे। त्यामुळे अंतिम निर्णय आणि अधिकृत पेमेंट अपडेटकडे लक्ष ठेवणे महत्त्वाचे आहे। आता थोडक्यात आजची मोठी बातमी अशी, लाडकी बहीण योजनेचा जुलै महिन्याचा हप्ता चर्चेत आहे। ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याबाबतही प्रतीक्षा आहे। दोन्ही महिन्याचे मिळून 3,000 देण्याचा दावा आणि शक्यता माध्यमामध्ये व्यक्त केली जात आहे। रक्षाबंधनाच्या निमित्ताने ही रक्कम मिळेल अशी चर्चा झाली होती। मात्र 3,000 कधी आणि नेमक्या कोणत्या दिवशी सर्व पात्र महिलांच्या खात्यात जमा होतील याची अधिकृत अंतिम तारीख स्पष्ट झाल्याशिवाय कोणतीही तारीख निश्चित मानू नका। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, तुमची ई-KYC, बँक खाते आणि DBT संबंधित माहिती व्यवस्थित आहे का हे नक्की तपासा। आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे पैसे जमा झाल्याचा SMS किंवा बँक स्टेटमेंट रक्कम दिसेपर्यंत सोशल मीडियावरील अफवावर विश्वास ठेवू नका। ही होती आजची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची लाईव्ह अपडेट। तुमच्या खात्यात 1,500 आले आहेत का किंवा 3,000 जमा झाले आहेत का हे कमेंटमध्ये नक्की सांगा। अशा सरकारी योजना आणि शेतकरी योजना आणि महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी आपल्या कृषी नेटवर्क 2.0 चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि ही माहिती तुमच्या लाडक्या बहिणीपर्यंत नक्की शेअर करा। धन्यवाद। जय महाराष्ट्र। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।